व्यंजन काय व्यंजन हा दुसरा प्रकार आहे शब्दशक्तीमधला व्यंजन. कोणता प्रकार आहे व्यंजन. व्यंजना आता बघा याची एक साधी सोपी व्याख्या आहे. व्याख्या अशी आहे की मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची जी शब्दाची शक्ती असते तिला काय म्हणतात व्यंजन असं. मूळ अर्थाला बाधा आणायची का आपल्याला नाही. मग मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची जी शब्दाची शक्ती असते तिला काय म्हणतात व्यंजन असे म्हणतात. बघा खाली आणखीन स्पष्टीकरण दिलेले आपल्या भाषेमध्ये स्पष्टीकरण आहे. कारण शिंदे सरांचं व्याकरणाचं पुस्तक असं आहे की आपल्याच भाषेत लिहिलेलं आहे आणि साधी आणि सरळ भाषा आहे. जास्त क्लिष्ट भाषेने काठीण्य पातळ जास्त नाही. खाली वाक्याचं एकदम भारी स्पष्टीकरण दिलेलं आहे. एका शब्दातून अनेक अर्थ प्रकट होतात. आपण जर एक शब्द बोललो तर ते एका शब्दामधून अनेक अर्थ स्पष्ट किंवा प्रकट होतात. या शक्तीद्वारे प्रकट होणाऱ्या अर्थाला व्यंगार्थ म्हणतात. काय म्हणतात व्यंगार्थ. आता बघा आपल्याला मूळ अर्थाला बाधा आणायची का नाही, परंतु मूळ अर्थाला बाधा न आणता सुद्धा दुसरा अर्थ आपल्याला व्यक्त करायचा आहे. मग त्यावेळेस कोणत्या शब्दाची शक्ती होती त्या ठिकाणी व्यंजना होती. काय होती व्यंजना किंवा कोणती शक्ती होती व्यंजना. आता बघा मूळ अर्थाचा उपयोग दुसऱ्या अर्थाने सुद्धा केला जातो. जसं व्यंग दाखविणे नावं ठेविणे तसेच द्विअर्थाने वापरलेले शब्द यात मोडतात. व्यंग दाखविणे मजाक उडवणं आपण थोडक्यात काय म्हणू मजाक. आपल्याला एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो. मूळ शब्दाला मूळ अर्थाला बाधा आणायची का आपल्याला नाही. मग असं याचा वापर कुठं होतो व्यंजनाचा. एखाद्याला नावं ठेवायची तुम्हाला लक्षात एखाद्यात व्यंग दाखवायचं आहे लक्षात किंवा थोडक्यात मी असं म्हणून तुम्हाला द्विअर्थाने एखादा शब्द वापरायचा आहे. मग त्यावेळेस कोणती शक्ती होते व्यंजना शक्ती होती. कोणती होती व्यंजना. काव्यरचना अधिक प्रभावी होण्यासाठी व्यंजना ही शब्दशक्ती वापरली जाते. लक्षात तुमच्या ज्या कविता असतात गाणे वगैरे जे असतात लक्षात ते गाणे असतात किंवा कविता त्या ओव्या असतात ती चांगली आणखीन एक असं म्हणू की ती जी रचना आहे ती प्रभावी म्हणजे जरा रसिक थोडे ऐकायला बरं वाटलं पाहिजे. लक्षात गाणं लिहिताना आपल्याला चांगल्या गाण्याचे बोलच आवडतात. बोर गाणे आवडतात का आपल्याला नाही आवडत. मग ते कविता असेल गाणे असतील किंवा काही चारोळे असतील हे जे प्रभावी होण्यासाठी शब्दशक्तीचा काय केला जातो वापर केला जातो. बघा पुढं ध्वन्यार्थ प्रतीयमान सूचितार्थ हे या शब्दशक्तीचे वैशिष्ट्य. बघा याच्यामध्ये ध्वन्यार्थ नेक्स्ट काय रे प्रतीयमान काय प्रतीयमान नेक्स्ट काय सूचितार्थ काय सूची हे कशाचे वैशिष्ट्य आहे व्यंजनाचे. उद्या तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असा येऊ शकतो खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य व्यंजना या शब्दशक्तीचे नाही. काय खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य व्यंजना या शब्दशक्तीचे नाही. कोणते वैशिष्ट्य नाही याचा अर्थ काय की हे तीन वैशिष्ट्ये आहे आणि काय एक चौथं कुठलं तरी वेगळं दिलेलं असेल त्याचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला काही देणं घेणं नाही. आता बघा व्यंजना शब्दशक्तीलाच अनुकरणात्मक शब्दशक्ती असे सुद्धा म्हणतात. यालाच दुसरं नाव काय काय अनुकरणात्मक शब्दशक्ती. व्यंजना शब्दशक्तीलाच दुसरं नाव काय अनुकरणात्मक शब्दशक्ती हे लक्षात ठेवायला पाहिजे. व्यंजना शब्दशक्तीने ऐकणाऱ्याला जे एकापेक्षा अधिक अर्थ कळतात त्या अर्थाची प्रचिती यावी लागते म्हणून या अर्थाला प्रतीयमान अर्थ असेही म्हणतात. लक्षात. नेक्स्ट बघा आता एक आपल्याला डायरेक्ट उदाहरण बघायचं आहे. व्यंजना शब्दशक्ती शिकत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की छोटासा एक पार्ट आहे आपल्या व्याख्यामध्ये तो म्हणजे काय व्यंग दाखवणं नावं ठेवणं द्विअर्थाने वापरलेले शब्द ही सर्व कशामध्ये समावेश होतो व्यंजनामध्ये. आणि खाली बघा उदाहरण दिलेलं आहे की सूर्य अस्ताला गेला. काय सूर्य अस्ताला गेला. एक उदाहरण आहे साधं उदाहरण आहे सूर्य काय अस्ताला गेला. या ठिकाणी तुम्हाला दोन अर्थ निघतात. लक्षात काय दोन अर्थ निघतात. सूर्य अस्ताला जाणे म्हणजे काय एखादी खूप प्रचलित प्रतिष्ठित किंवा खूप प्रचलित म्हणून आपण प्रभावी व्यक्तिमत्व असतं. प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे काय प्रभा म्हणजे काय त्यांच्या कर्तृत्वाने समाजामध्ये एक प्रकाश पडलेला असतो आणि अशी व्यक्ती समाजासाठी सूर्याचं काम करते. काय करते सूर्याचं. आता सूर्य अस्ताला जाणे किंवा सूर्य अस्ताला गेला दोन अर्थ निघतात.
आलं लक्षात. एक अर्थ असा की आपला रेग्युलर जो सन राईज अँड तुम्ही मावळणं आणि काय उगवणं किंवा उगवणं मावळणं, ते जनरल सूर्य आपला निसर्गातला एक पार्ट म्हणू, तारा म्हणू, बरोबर की नाही. परंतु काही तेजस्वी प्रभावी लोक असतात ज्यांच्या कर्तृत्वामुळे समाजामध्ये एक प्रभाव पडलेली असते, एक तेजस्विता येते. असा व्यक्ती समाजातून ज्यावेळेस जातो त्यावेळेस समाजामध्ये एक वाक्य 100% वापरलं जातं. ते वाक्य कुठलं आहे? सूर्य अस्ताला गेला. काय? सूर्य अस्ताला गेला. किंवा आपण थोडक्यात म्हणू तळपता सूर्य मावळला. काय? तळपता सूर्य. याच्यातून अर्थ दोन निघतात. एक काय? सूर्य मावळणं. दुसरं काय? चांगलं व्यक्तिमत्व आपल्यातून जाणं किंवा निघून जाणं. खाली दिलेलंही असेल की बाबा वेगवेगळे अर्थ या ठिकाणी निघतात. कळालं तुम्हाला. मग कोणती शक्ती? व्यंजन. काय? व्यंजन. लक्षात आहे. एकच शब्द आहे, अर्थ बदलून दिला का? अर्थाला बाधा आणली का? नाही. तरी सुद्धा काय केलं आपण? दुसरा अर्थ व्यक्त केला. आणि मग मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करणे, याला कोणती शक्ती म्हणतात? व्यंजना शब्दशक्ती म्हणतात. कोणती म्हणतात? व्यंजना शब्दशक्ती. दुसरं उदाहरण बघा. गुरे घरी घेऊन जाण्याची वेळ आली. तिसरं उदाहरण बघा. अभ्यासाची वेळ झाली. पुढं काम संपवण्याची वेळ झाली. चोरी करण्यासाठी पूर्वतयारीची वेळ झाली. भुंकणारा कुत्रा चावत नसतो. दुसरं एक उदाहरण आहे शेवटचं. भुंकणारा कुत्रा चावत नसतो. आपण शब्दशः अर्थ घ्यायचा का? नाही. बघा, अभिधामध्ये शब्दशः अर्थ घेत होतो. कुठं घेत होतो? अभिधामध्ये. पण व्यंजनामध्ये शब्दशः अर्थ घ्यायचा का? नाही. अभिधामध्ये सरळ सरळ अर्थ होता. व्यंजनामध्ये जरा वाकडा तिकडा अर्थ आहे. कुचक्यापणा आहे, नाव ठेवणं आहे. आपण म्हणत नाही का भोकणारे कुत्रे चावत नसतात. म्हणजे काय? बडबड करणारी लोक जी असतात ती काहीही करत नाही, आपवत. ठीक आहे. कंसात ते पण लिहा बाबा, कारण आम्ही बडबड केल्याशिवाय आम्हाला काही तुम्हाला समजून सांगता येत नाही. एक दीड तास तुम्हाला समजून सांगावं लागतं. पण बघा, काही कुत्रे असतात जे नुसते भुंकतात. खळं असतं बघा, एक खळं, त्याचा एरिया ठरलेला असतो त्या खळ्यामधला. आणि समाजामध्ये अशा कुत्र्यांची काही कमी नाही, बरोबर आहे की नाही. ते नुसते व्हा 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 करत असतात. पण कुठपर्यंत? खळ्याच्या बॉर्डरपर्यंत. मग त्याच्यामुळं आपण जर समजा रस्त्याने दररोज फिरत असाल वेगवेगळ्या रस्त्याने, तर अशा खळ्याच्या आतून भुंकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष नाही द्यायचं. कारण ते काय करतं माहिती आहे का? त्याची शेपूट टाईट कुठपर्यंत असते माहिती आहे? खळ्याच्या बॉर्डरपर्यंत. त्याला जर मागून जाऊन कोण लोटून दिलं ना खळ्याच्या बाहेर, ते पुन्हा रिटर्न येऊ शकतं. कॅंग कॅंग करीत जाऊन पुन्हा भुकू शकतं. लक्ष येतं मी काय म्हणतो? तुम्ही असे भित्रे कुत्रे बघितले असेल समाजामध्ये. आपण कमीत कमी दररोज 10 गावात फिरणारे लोक. मग अशा टीका टिप्पणी असे भुकणारे कुत्र्याकडे लक्ष द्यायचं का आपण? नाही. असं म्हणतात ना, एक म्हण आहे बघा, काय असं, एक हत्ती चालतो आणि कुत्रे भोगतायत. हाती चाले आपली चाल, कुत्ते भोके हजार, असं काहीतरी आहे ते. आलं लक्षात. मग त्याच्यामुळं इथं एक वाक्य दिलेलं आहे, भुंकताना कुत्रा चावत नाही. याचा अर्थ आपस असं घ्यायचा की एक बडबड करणारा व्यक्ती असेल आणि दुसरा काय? श्वान. श्वान म्हणजे काय? कुत्रा. कुत्र्याला श्वान म्हणतात. काय म्हणतात? श्वान. श्वास नाही, काय म्हणतात? श्वान. व्यंजना म्हणजे नावं ठेवण्यासाठी वापरले गेलेले शब्द. एकाच शब्दातून दोन अर्थ. मूळ शब्दाच्या अर्थाला बाधा आणायची का? नाही. भोकणारे कुत्रे चावत नाही याचा अर्थ एक सरळ अर्थ असा होतो की जे कुत्रे भोगतात ते चावत नाही. आणि समाजातील काही कुत्रे असे जे बडबड करतात ते काही करू शकत नाही. दोन अर्थ. काय? दोन अर्थ. शब्द किती? एकच. मूळ शब्दाला आपण अर्थाला काही बाधा आणली का? नाही. आणि मूळ शब्दाच्या अर्थात सुद्धा बाधा न आणता आपण दुसरा अर्थ व्यक्त केला. म्हणून कोणती शब्दशक्ती? व्यंजना शब्दशक्ती. कोणती? व्यंजना. चला पुढचं बघा. व्यंजना शब्दशक्तीचे प्रमुख 2 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 2. हे या ठिकाणी लक्षात घेणं खूप आवश्यक आहे. तुम्हाला उद्या परीक्षेमध्ये येतील की बाबा व्यंजना शब्दशक्तीचे प्रकार किती प्रकार आहे? 2. मग कुठले कुठले आहेत? काय आहे? शाब्दी व्यंजना. काय? आता त्याच्यामध्ये सर्व दडलेलं आहे. जर तुम्हाला शब्दाची फोड करता येत असेल तर तुम्हाला पहिल्या प्रकाराचा अर्थही माहीत होतो. आणि जर तुम्हाला दुसऱ्या शब्दाचं जरी, आता तुम्हाला शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार माहिती आहे, शिकलो का नाही शिकलो? मग व्यंजना या शब्दशक्तीचा पहिला प्रकार कुठला? शाब्दी व्यंजना. दुसरा कुठला? काय?
अर्थी व्यंजना. कुठला प्रकार? अर्थी व्यंजन. जसं अलंकारामध्ये पहिला प्रकार कोणता बघितला आपण? शब्द अलंकार. दुसरा अर्थ अलंकार. लक्षात, शब्द अलंकारामध्ये काय? शाब्दिक चमत्कृती साधली. काय? शाब्दिक चमत्कृती. अर्थ अलंकारामध्ये अर्थानुसार चमत्कृती साधली जाते, त्याला काय म्हणतो? अर्थ अलंकार आणि शब्द अलंकार. तसंच या ठिकाणी व्यंजना शब्दशक्तीचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे शाब्दी व्यंजना, दुसरा प्रकार आहे अर्थी व्यंजना. पहिला प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे कुठला? शाब्दी व्यंजना. आता शाब्दी व्यंजना बघत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला थोडं श्लेष अलंकाराकडे जावं लागेल. काय? श्लेष अलंकाराकडे. कारण शाब्दी व्यंजनालाच काय म्हणतात? काय म्हणतात? श्लेष मूल व्यंजना. काय म्हणतात? श्लेष मूल व्यंजना. ही शब्दशक्ती शब्दावर आधारलेली आहे. आणि आपण श्लेष अलंकारात काय शिकलो? एकाच अक्षराची दोन अर्थ, एकाच अक्षराचा शब्दाचा दोन अर्थ निघणे. लक्षात. जसं की एक उदाहरण काय? मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. मग इथं काय साधलं जातं? शब्दावरून काय साधलं जातं? किंवा ही शब्दशक्ती कशावर आधारलेली? शब्दावर. कशावर आधारलेली? आपण लिहू शकतो की ही शक्ती कशावर अवलंबून आहे? शब्दावर. आणि आपल्याला माहिती श्लेष म्हणजे दोन अर्थ. काय? दोन अर्थ. श्लेष म्हणजे काय? दोन अर्थ. या ठिकाणी बघा व्याख्या काय दिली आहेत. शाब्दी व्यंजनेचे सुद्धा खालील दोन उपप्रकार पडतात. लक्षात, शाब्दी व्यंजनेचे किती उपप्रकार पडतात? दोन. पहिला कोणता? अभिधा मूल शाब्दी व्यंजना. अभिधा पहिला प्रकार आला बघा. अभिधा शाब्दी मूल व्यंजना. दुसरा काय? लक्षणामूलक शाब्दी व्यंजना. लक्षणा मूलक शाब्दी व्यंजना. शाब्दी व्यंजना आपण बघतोय शाब्दी व्यंजना आणि शब्दावर आधारित असलेली ही शब्दशक्ती आहे. याचे दोन उपप्रकार पडतात. पहिला उपप्रकार पडतो अभिधामूल शाब्दी व्यंजना, दुसरा पडतो लक्षणामूलक शाब्दी व्यंजना. काय? लक्षणामूलक शाब्दी. थोडा अभिधाकडे जावं लागणार आपल्याला. कुठं? अभिधाकडे. अभिधा म्हणजे काय? सरळ. अभिधा म्हणजे काय? सरळ. आणि मग व्याख्यात काय सांगितलंय बघा. एकाच शब्दाला दोन मुख्य अर्थ. मुख्य अर्थ म्हणजे काय? मुख्य अर्थ. काय? मुख्य अर्थ असतात. यातील एक निश्चित होऊन दुसरा सूचकतेने जाणवतो. बघा, अभिधा शाब्दी मूल व्यंजनामध्ये आपण बघतोय काय? एकाच शब्दाला काय म्हणू आपण त्याला? एकाच शब्दाला दोन मुख्य अर्थ. एक काय असतो? निश्चित. एक काय असतो? निश्चित. तर दुसरा सूचक असतो किंवा सुचवलेला म्हणू आपण. काय? सुचवलेला का सूचित? सूचकतेचा. काय असतो? सूचकतेचा असं म्हणा. सूचकतेचा. आता या गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस अभिधा शाब्दीमूलक व्यंजना याचा अभ्यास करणारे आपल्याला बेसिक काय शिकलो आपण? व्यंजना. काय शिकलो? व्यंजना. आणि व्यंजनाची व्याख्या काय केली आपण? की शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ प्रकट करणे, याला काय म्हणायचं? व्यंजन. आता त्याच्याही अगोदर आपण काय शिकलो? अभिधा शिकलो. त्याच्यानंतर शाब्दी समजून घेतला आपण. काय समजून घेतलं? शाब्दी म्हणजे काय? शब्दावरून किंवा काय शब्दावर आधारित शाब्दी व्यंजन असणारे. काय असणारे? शाब्दी व्यंजन. ठीक आहे. मग आपल्याला या ठिकाणी अभिधा शाब्दीमूलक व्यंजना कशी ओळखायची? दोन मुख्य अर्थ असतात. एक निश्चित असतो तर दुसरा काय असतो? सूचकतेचा असतो. काय असतो? सूचकतेचा. मी पुन्हा असं म्हणाल की आपल्याला श्लेष अलंकारातली उदाहरणं बघावं लागेल. कुठली? श्लेष अलंकारातली. श्लेष अलंकार माहीत तुम्हाला? आता श्लेष अलंकारामध्ये एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो. लक्षात. त्याच्यात बी सबंग श्लेष आणि अभंग श्लेष. सगळ्याला तुम्हाला माहिती. बरोबर आहे की नाही? असे पोपटावानी बोलले पाहिजे तुम्ही. खाड. ते घरी राहून नाही बोलले जात मोकाटी पाटील की एकाच शब्दाला दोन अर्थ असतात. लक्षात. मग श्लेष अलंकाराचे उदाहरणं सगळे रपकन कुठं टाकायचे? अभिधा शाब्दी मूल व्यंजनामध्ये टाकायचे किंवा अभिधा मूल शाब्दी व्यंजना. ठीक आहे. मागे पुढे झालं का रे? अच्छा. अभिधा मूल शाब्दी व्यंजन. ठीक. उदाहरण कुठले आहेत बघा? श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा
मी नवरी. श्रीकृष्ण नवरा मी नवरी. शिशुपाल नवरा मी नवरी. लक्षात आहे, शब्द एकच आहे. काय? नवरी नवरी. फक्त पहिल्या वाक्यामध्ये काय वाक्य पहिलं? श्रीकृष्ण नवरा मी नवरी. लक्षात, नवरी. शिशुपाल नवरा मी नवरी. एकच शब्द आहे, फक्त एका ठिकाणी काय केलं की न नंतर डॅश दिला. काय दिला? डॅश दिला. शब्दाचं स्पेलिंग एकच. शब्दाचं स्पेलिंग काय? नवरी नवरी. एकामध्ये होकार आहे. लक्षात, एकात काय? नकार. आणि मग एकच शब्द दोन अर्थाने वापरला गेला म्हणजे काय घडलं? श्लेष. काय घडलं? श्लेष. काय घडलं? श्लेष. आपण त्यातले त्यात बघतोय काय? आबिदा मूल शाब्दी व्यंजना. काय बघतोय? आबिदा मूल शाब्दी व्यंजन. दोन मुख्य अर्थ असतात. काय असतात? एक काय असतो? निश्चित. आणि एक काय असतो? सूचकतेत. दुसऱ्याच्यात काय दिलं? सूचकता. पहिल्याच्यात काय दिलं? निश्चित. श्रीकृष्ण नवरा मी नवरी. शिशुपाल नवरा मी नवरी. म्हणजे काय? पहिल्याच्यात काय दिलं? सूचक अर्थ, सॉरी एकदम निश्चित अर्थ दिला. आणि दुसऱ्याच्यात काय दिलं? सूचक. सुचवलं तिनं. श्रीकृष्ण नवरा जर असेल तर मी नवरी, वकार आहे माझं. शिशुपाल असला तर आय हेट यू. लक्षात. बरोबर आहे की नाही? आय डोंट लाईक नवरी. काय? नवरी. ठीक आहे, कळलं तुम्हाला? दुसरं उदाहरण. आता काय हे वारंवार एवढं स्पष्टीकरण नाही देता येणार, वेळाभोई आपल्याला पुढची उदाहरणं बघणार आहे. शंकरास पूजिले सुमनाने. सुमनाने एक शब्द आहे. शंकरास पूजले सुमनाने. सुमन म्हणजे काय? चांगलं मन. आणि सुमन म्हणजे फुलं पण होतात. काय होतात? फुलं. म्हणजे एकाच शब्दाचे किती? दोन अर्थ. काय? दोन अर्थ. कोणती व्यंजना? आबिदा मूल शाब्दी व्यंजना. शाब्दी व्यंजनात शब्दाला महत्व आहे. लक्षात आहे. आता पुढं बघा, जोडा चांगला शोभतोय. जोडा शब्द आला. कोणता शब्द आला? जोडा. आता सुमनाने अगोदर नवरी आणि आता कोणता शब्द आला? जोडा. जोडा दोन अर्थ होतो. एक जोडा म्हणजे काय? नवरा बायकोचं जे जोडपं असतं त्याला आपण काय म्हणतो? जोडा. आणि दुसरा जोडा म्हणजे काय? चप्पल. काय? चप्पल. बरोबर ना रे? आपण जुने गावाकडचे जे माणसं असतात, म्हातारी कोतारी, जोडे घातले का रे पायात? बरोबर आहे की नाही? एक जोडपं म्हणजे काय? आपलं वधूवर म्हणू आपण त्याला. काय म्हणू? वधूवर. किंवा आपल्या गावठी भाषेत नवरा बायको. काय? नवरा. किंवा शुद्ध भाषेत एकदम पती पत्नी. काय? पती पत्नी. बरोबर आहे की नाही? नेक्स्ट उदाहरण बघा. आयुष्यात पहिल्यांदाच हार स्वीकारण्याची वेळ आली. नेक्स्ट उदाहरण काय? आयुष्यात पहिल्यांदाच हार स्वीकारण्याची वेळ आली. हार दोन अर्थ निघतात. किती अर्थ निघतात? दोन. एक अर्थ गळ्यात टाकल्या जाणारा हार आणि दुसरा अर्थ लुजर. आपण हार पत्कारणे. काय? हार पत्कारणे. बऱ्याच वेळेस होतं असं, आपण स्टेजवर बोलत असताना दोन्ही शब्द कुठं वापरायचे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. तुम्ही जर गळ्यामध्ये हार पडला तर तुम्ही काय म्हणाल पाहिजे? पहिल्यांदा हार स्वीकारतो, माझी जबाबदारी वाढलेली आहे. आता तुम्हाला माणसांमध्ये दिलं एखादी शाल श्रीफळ दिलं म्हणजे काय तुम्हाला काय लगी एक शाल आणि एक श्रीफळ म्हणजे तुमची जबाबदारी वाढली. एक हार म्हणजे विशेष नाही, 1000 लोकांची जबाबदारी वाढली. खोट नाही बोलत मी. कारण तुम्ही तेवढे प्रचलित होतात. काय होतात? प्रचलित. तुमचं तेवढं नाव होतं. जेवढं तुमचे हार पडतील त्याच्या 4 पट तुमचे विरोधक वाढतात. काही देणं नाही घेणं. काही देणं नाही. काय बांधायला बांध नसतो, धुऱ्याला धुरा नसतो आपला. काही एकमेकाचे डुकरं एकमेकाच्या खळ्यात घालेले नसतात. काही नाही. पण तुम्हाला शाल श्रीफळ भेटलं, तुमचं नाव झालं, आपोआप विरोधक वाढतात. काही देणं घेणं नाही. सत्तेची वाट चालणं एवढं सोपं नाही. त्या सत्तेच्या वाटेवरती अनेक काटे पेरलेले असतात आणि ते काटे साफ करून आपल्याला पुढं जाणं म्हणजे हा काय एवढा सोपं प्रवास नाही. नाही नाही नाही. दुसऱ्याच्या वाटेवरचे काटे वेचून तिथं फुलं पेरीत जाणं किंवा फुलं टाकणं एवढंही सोपं नाही. लक्षात. तसंच हे उदाहरण आहे की आयुष्यात पहिल्यांदा हार काय म्हणू आपण स्वीकारण्याची वेळ आली. स्वीकारण्याच्या ऐवजी जर पत्कारणे हा शब्द असतात एकच अर्थ निघाला असता. काय सांगितलं मी? स्वीकारणे या शब्दाच्या जागेवरती जर पत्कारणे हा जर शब्द असता तर 100% लुजरचा अर्थ निघाला असता. काय निघाला असता? लुजर. पण काय उदाहरण आहे? हार स्वीकारण्याची वेळ आली. स्वीकारणे
म्हणजे एक काय, मी मनापासून हार पत्करतो, आणि दुसरा अर्थ काय, मी मनापासून हार स्वीकारतो. असं दोन्ही अर्थ त्या ठिकाणी. लक्षणामूलक शाब्दी व्यंजना. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, लक्षणामूलक शाब्दी व्यंजना याच्यामध्ये मुख्य अर्थाला बाधा येऊन लक्षार्थ व्यक्त होतो. मुख्य अर्थाला काय येतो या ठिकाणी, बाधा. हे खूप महत्त्वाचं आहे. मुख्य अर्थाला काय येते, बाधा येते. आणि काय काय होतं पुढं, लक्षार्थ व्यक्त होतो. काय होतो, लक्षार्थ. आता सर हा लक्षार्थ म्हणजे काय, हे महत्वाचं आहे. लक्षार्थ व्यक्त होतो, थोडं दिलेलंच असेल. लक्षणेचे प्रयोजन समजण्यासाठी शब्दातील अनेक अर्थ म्हणजेच व्यंजना शब्दशक्तीचा आधार घ्यावा लागतो. लक्षणा काय, लक्षण आपण काय बघतोय, लक्षणामूलक शाब्दी व्यंजना. मी प्रके आत्रे वाचला, हे उदाहरण दिलेलं आहे. प्रल्हाद केशव आत्रे असं नाव आहे प्रके आत्रे यांचं, बरोबर की नाही. मी प्रके आत्रे वाचला म्हणजे काय, तो माणूस घेतला आणि तुम्ही वाचला का, नाही. काय अर्थ होतो बघा, याचा अर्थ होतो त्यांच्या कादंबऱ्या, त्यांचे नाटके, त्यांच्या कविता, असं मी पूर्ण जे अनेक घटक त्यांनी लिहिलेले आहेत, ती सर्व जी लेखकाने लिहिलेली पुस्तकं आहेत, ती सर्व पुस्तकं मी काय केलीत, वाचली. म्हणजे काय, मी प्रके आत्रे वाचला. याचं उदाहरण ते कशाचं, लक्षणामूलक शाब्दी व्यंजन. नेक्स्ट बघा, माझ्या दारावरून हत्ती गेला. अर्थ काय, माझ्या दारावरून हत्ती गेला. मग लगेच म्हणायचं का आपण, माय चौकटीतून गेला आणि माय चौकटीवर पाय ठेवला आणि कवडावर पाय ठेवला, लक्षात, असा अर्थ घ्यायचा का आपण, नाही. अर्थ कसा होतो बघा, याचा अर्थ काय होतो की माझ्या दारासमोरून, रस्त्यावरून, अंगणातून काय गेला, हत्ती गेला. अशी वेगवेगळे अर्थ. आणि लक्ष्यार्थ काय, लक्ष्यार्थ काय, दारासमोर. मुख्य अर्थ आपण थोडक्यात असं म्हणू, मुख्य अर्थाला या ठिकाणी काय होते, बाधा येते. बरं, मुख्य अर्थाला काय होते, बाधा येते. दारावरून, दारावरून गेला तो, नाही. लक्ष काय आपलं, फोकस कशा कर, दारासमोरून. काय, दारासमोर. लक्ष्यार्थ काय, दारासमोरून. मुख्य अर्थ काय, दारावरून. आणि या ठिकाणी एक सांगायचं आहे, लक्षणामूलक शाब्दी व्यंजनामध्ये कशाला बाधा येते, मुख्य अर्थाला. आणि मुख्य अर्थ काय, दारावरून. आणि लक्ष्यार्थ काय, दारासमोर. लक्षार्थ कळाला. सांगायचं असतं आपल्याला समजून घेणं, जो अर्थ समजून घेणं. टीप दिलेली तुम्हाला. प्रश्नाचे उत्तर देताना जर पर्यायात अभिधा, व्यंजना, लक्षणा असे तीनच शब्दशक्ती असतील तर उत्तर लक्षणाच द्यावे, परंतु उपप्रकार विचारल्यास लक्षणामूलक शाब्दी व्यंजना उत्तर द्यावे. आता बघा, हे कन्फ्यूजमध्ये टाकणार आहे. जर तिन्ही पर्याय जर असतील तर उत्तर काय द्यायचं, लक्षणाच. पण जर उपप्रकार विचारला तर काय द्यायचं, लक्षणामूलक शाब्दी व्यंजना. हे उदाहरण दोन्ही ठिकाणी येऊ शकतात. आणि आपल्याला पुढं लक्षणासुद्धा प्रकार बघायचा आहे, कारण शब्दाची शक्ती किती आहे, 3. किती आहे, 3. त्याच्यामध्ये पहिला प्रकार कुठला बघितला, अभिधा. दुसरा, तिसरा लक्षणा. आता आपण अभिधामूल शाब्दी व्यंजना बघितलं, त्याच्यानंतर लक्षणामूलक शाब्दी योजना बघितलं. लक्षणामूलक शाब्दी योजनेनंतर आता आपण बघतोय अर्थव्यंजना. कुठला, अर्थव्यंजना. दुसरा प्रकार. हे झाले का, शाब्दी व्यंजनाचे 2 प्रकार आहे. पहिला प्रकार कोणता, अभिधामूल शाब्दी. आणि दुसरा कोणता, लक्षणामूल शाब्दी व्यंजना. आता हे लेक्चर नवीन लोकांनी जर यूट्यूबवर शोधलं ना आणि त्यांनी जर पाहिलं ना, तेव्हा हा काय गोंधळ चालू आहे, ते 100% खाली कमेंट लिहितील, मास्तरला शिकवता येत नाही. कारण का, याच्यातला पहिला पार्ट त्यांनी पाहिला पाहिजे. काय, पहिला पार्ट, बरोबर आहे की नाही. आपल्याला समजा एखादा व्हिडिओ आपल्याकडे आला, एखाद्यानं तोंडात आणलेली आहे, आपल्याला पहिला पार्ट येतो का आपल्याकडं, नाही, आपल्याला दुसराच येतो. काय येतो, दुसरा. मग त्याच्याकरता आपल्याला CCTV पाहावं लागते. काय लागते, CCTV पाहावं लागते, कोण किती खोडीचं दिसतं त्याच्यामध्ये, बरोबर आहे. तसंच इथं आहे. हा पार्ट आपल्याला समजून घ्यायचा, तर आपल्याला पहिला पार्ट आपला क्लिअर पाहिजे, कोणता, अभिधा. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी व्यंजना शब्दशक्तीचा जो दुसरा प्रकार आहे अर्थव्यंजना, तो आपण समजून घेऊ. ही शब्दशक्ती वाक्याच्या अर्थावर अवलंबून असते. कशावर, वाक्याच्या अर्थावर. अर्थव्यंजना ही शब्दशक्ती कशावर असते, वाक्याच्या अर्थावर अवलंबून असते. एकाच वाक्याला 2 किंवा त्यापेक्षा अधिक अर्थ असतात.
खूप महत्त्वाचं आहे. एकाच वाक्याला काय सांगितलं? 2 किंवा अधिक अर्थ असतात. बस, याच्या पलीकडे काही व्याख्या आहे का? नाही. अर्थव्यंजनामध्ये वाक्याच्या अर्थावर ही अवलंबून असते ही शब्दशक्ती, आणि एकाच वाक्याला 2 किंवा त्यापेक्षा अधिक अर्थ असतात. घड्याळाने 5चे ठोके दिले. उदाहरण काय? घड्याळाने 5चे ठोके दिले. वरील वाक्यामध्ये आपण जर ते उदाहरण जर समजून घेतलं, 5चे ठोके दिले म्हणजे काय? वरील वाक्यात 5 वाजणे याचा अर्थ होतो चहाची वेळ होणं, मुलाला शाळेतून आणण्याची वेळ होणं, शाळा सुटल्याची वेळ होणं, काम संपल्याची वेळ होणं. लक्षात, असे वेगवेगळे अर्थ होऊ शकतात. आता तुम्ही जर पालक आहात, समजा महिला मंडळी, लग्न वगैरे झालं, 5 वाजले का त्यांना आज काय लागते? मुलगा शाळेतून येईल बाबा. लक्षात, एखादा कामगार आहे, तो कामावर आहे, त्याला माहिती आहे 5 वाजता सुट्टी होती, तो त्याचा अर्थ गृहीत धरेल. आजोबाला चहा घ्यायची वेळ झाली, ते त्यांचा अर्थ गृहीत धरेल. लक्षात, म्हणजे काय? एकाच वाक्याचे विविध अर्थ निघू शकतात. म्हणजेच काय? 2 किंवा अधिक. इशारा आहे तो. घड्याळाचे 5चे ठोके झाले. आता काही पेंडुलमचे घड्याळ असतात. 1 वाजला म्हणजे 1 टोला वाजतो, 2 वाजले म्हणजे 2, 3 वाजले म्हणजे 3. लक्षात, 4 वाजले म्हणजे 4. असे ते टंग 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 असा आवाज येत असतो. ठीक आहे. मग त्या ठिकाणी घड्याळाने जर समजा घड्याळात 5 वाजले तर लगेच लक्षात येतं की बाबा ज्याच्यानुसार तो ज्याचा त्याचा अर्थ काढत असतो. मग याला कोणतं म्हणायचं? अर्थी व्यंजन. काय? अर्थी. अर्थी का? 2 किंवा अधिक अर्थ निघतात. कशामधून? एकाच वाक्यातून. काय? एकाच वाक्यातून. बरोबर की नाही? काजल आणि कोले. मग ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायचं. दुसरं उदाहरण, आय नो युअर फिलिंग. दुसरं उदाहरण काय? त्याने राम म्हटले. त्याने काय म्हटलं? राम म्हटले. 2 अर्थ निघतात. एक तर प्राण सोडून देणं, नाहीतर देवाचं नाव घेणं. काय? देवाचं. त्याने राम म्हटले म्हणजे काय? त्याला मृत्यू आला. काय आला? आपण गेलो एखाद्या दशक्रिया विधीमध्ये पोचलो, एखाद्या मयताच्या विधीमध्ये गेलो. आपण मृत्यू पावल्यानंतर आपल्याकडं एक विधी असतो. कोणता विधी म्हणतात त्याला? अंत्यविधी. काय म्हणतात? अंत्यविधी. अशा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये विधी आहेत. अंत्यविधीला पोचलो आपण. अंत्यविधीला पोचल्यानंतर आपण असं नाही म्हणू शकत की बाबा थोड्या वेळापूर्वीच गचकला, मेला, असं नाही म्हणू शकत. आपण खूप छान शब्द वापरतो. कोणते शब्द वापरतो? थोड्या वेळापूर्वी त्यांना आज्ञा दिली किंवा आज्ञा झाली, देवाज्ञा झाली. काय झाली? देवाने आज्ञा दिली म्हणजे काय? स्वर्गवासी झाली. थोड्या वेळापूर्वीच ते राम म्हटले. काय म्हटले? राम म्हटले. लक्षात, आपण असं नाही शकत थोडा वेळ झाला तेव्हाच मेलं ते. ठीक आहे, असं नाही म्हणू. लोक हाणतील धरून आपल्याला. म्हणजे शब्द कोणते कुठं वापरावे याची जाण तरी आपल्याला ॲटलिस्ट कमीत कमी पाहिजे. आणि याचा अर्थ तेच होतो, त्याने राम. कोणतं? लक्षण. कोणतं? लक्षण.